नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 6व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. त्यावेळी जयराम वाटी आणि कामारुपुकूर दोन्ही ठिकाणी मिळून माताजी जवळजवळ 3 वर्ष तिकडे राहिल्या. तेव्हाचीच गोष्ट आहे. एक दिवस त्या कामारुपुकूरहून जयराम वाटीला येत होत्या. त्यांच्याबरोबर कपड्यांचं गाठोडं घेऊन शिवराम नावाचा मुलगा म्हणजे श्री रामकृष्णांचा पुतण्या चालला होता. जयराम वाटी खेडं आता जवळच होतं. परंतु शिवरामला काय वाटलं कोण जाणे, एकाएकी तो वाटेतच उभा राहिला. त्याच्या पावलांचा आवाज ऐकू न आल्यामुळे माताजींनी मागे वळून पाहिलं. तो शिवराम आपला एका जागी गुपचूप उभा. अरे शिव, तू उभा का राहिलास? चल चल लवकर, माताजी त्याला म्हणाल्या. पण शिवराम आपला जसा उभा होता तसाच उभा राहिला. दिवस मावळायला आला होता. लवकर जाणं इष्ट होतं. माताजी त्याच्याजवळ जाऊन पुन्हा त्याला म्हणाल्या, चल बाबा लवकर, का थांबलास तू? त्यावर शिवू म्हणाला, एक गोष्ट सांगाल तरच मी बरोबर चलेन. माताजीने विचारलं, कसली रे गोष्ट? शिवराम म्हणाला, तुम्ही कोण आहात ते सांगता? माताजी म्हणाल्या, अरे मी आणखी कोण आहे? मी तर तुझी काकू आहे. तर मग जा तुम्ही, घर जवळच आलं आहे, मी नाही येत. असं म्हणून त्या निर्जन मैदानात तो खांबासारखा उभा राहिला. आता काय करावं या पोराला? चिंतित होऊन त्या म्हणाल्या, अरे बघ नीट, मी आणखी का कोणी आहे? माणूस आहे, तुझी काकू आहे. बरं आहे, तर मग तुम्ही जा आपल्या. शिवराम काही आपला हट्ट सोडीना. शेवटी माताजींना सांगणं भाग पडलं. त्या म्हणाल्या, लोक मला काली म्हणतात. शिवरामने पुन्हा विचारलं, कालीच तुम्ही, खरं नाही? माताजी म्हणाले, हो. मग आनंदित होऊन शिवराम म्हणाला, ठीक आहे, चला आता. आपल्या स्वरूपासंबंधीची माताजींची अशी वचनं क्वचितच ऐकायला मिळत असत. भक्तांच्या विशेष आग्रहास्तव इसवी सन 1893च्या आषाढ महिन्यात माताजी कलकत्त्याला आल्या. ह्या खेपेला देखील बेलूरच्या गंगा किनाऱ्यावर निलांबर बाबूंच्या भाड्याच्या घरात भक्त मंडळींनी त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. तिथेच माताजींनी पंचतपाचं अनुष्ठान केलं. श्री रामकृष्णांच्या परलोक गमनानंतर काही दिवस लोटले असतील तेव्हापासूनच माताजींना एक दाढीधारी संन्यासी मूर्ती दिसत असे. ती त्यांना पंचतपाविषयी वारंवार प्रेरणा देत असे. श्री रामकृष्णांच्या देहत्यागानंतर वृंदावन आदी तीर्थक्षेत्रात काही दिवस राहून माताजी जेव्हा कामारुपुकूरला आल्या त्यावेळी त्यांना अनेकदा अगदी चर्मचक्षूंनी भगवी वस्त्र धारण करणारी, जटाधारी, गळ्यात रुद्राक्षमाळा असलेली 11-12 वर्षाची अशी एक देवमूर्ती दिसत असे. आणि असं भासत असे की ती कधी पुढे आहे तर कधी मागे, पण नेहमी आपल्याबरोबर वावरते आहे. जणू आपल्याच अंतःकरणातील वैराग्याने कुमारी देवीचं रूप धारण केलं आहे. एकदा त्या दोन्ही मूर्तींचं एकदमच दर्शन झालं. तेव्हापासून माताजींच्या अंतःकरणात पंचतपा अनुष्ठान करण्याची इच्छा निर्माण झाली. बेलूर इथे असताना ती इच्छा खूपच दृढ झाली. तेव्हा ती सगळी हकीकत माताजींनी योगीनमांना सांगितली. योगीनमा देखील निश्चयाने म्हणाल्या, ठीक आहे आई, मी देखील करीन. गच्चीवर माती टाकून तिथेच पंचतपाचं आयोजन करण्यात आलं. त्यासंबंधी माताजींनी एकदा म्हटलं होतं, मी त्यावेळी बेलूर इथे निलांबर बाबूंच्या घरात राहत होते. 4 बाजूंना गोवऱ्या पेटवलेल्या आणि वरून सूर्याचं प्रखर तेज. स्नानादी आटपून सकाळी जेव्हा मी तिथे गेले तेव्हा अग्नी चांगलाच प्रदीप्त झाला होता. ते पाहून आधी तर मला भीतीच वाटली की कशी काय मी आत जाणार आणि सूर्यास्तापर्यंत बसून तरी कसे राहणार. मग जेव्हा ठाकूरांचं नाव घेऊन मी आत गेले तेव्हा मला अग्नीची उष्णता मुळीच भासेनाशी झाली. 7 दिवस ह्याच प्रकारे मी अनुष्ठान केलं. होरपळून माझ्या शरीराचा रंग अगदी काळा झाला. त्यानंतर त्या संन्याशाला मी पुन्हा कधीही पाहिलं नाही. योगिनी कुमारी देवी देखील त्यांना पुन्हा दिसली नाही. त्यांच्या हृदयातील भडका शांत झाला. अपूर्व अशा निर्मल स्निग्धतेत त्यांचं रूपांतर झालं. ह्याच सुमाराला माताजींना आणखी एक अद्भुत दर्शन घडलं. त्या दर्शनाने श्री रामकृष्णांच्या जीवनलीलेचं तात्पर्य आणि माधुर्य तर त्यांच्या हृदपटलावर पक्क बिंबलंच, पण त्यांच्या त्या कार्याच्या वाढीसाठी आपलंही मनुष्य देहात वावरणं सार्थक आणि आवश्यक आहे
याविषयी त्यांच्या मनात दृढ विश्वास उत्पन्न झाला. वर उल्लेखलेल्या उद्यान भवनासमोरूनच करुणामयी जान्हवी वाहत जाते. त्या दिवशी पौर्णिमा होती. बगीचात थोडा वेळ फिरणं झाल्यानंतर माताजी पायऱ्यांवर बसून गंगेची शोभा पाहत होत्या. गंगेच्या चंदेरी पृष्ठभागावर मंद मंद लाटा शिवाशिवी खेळत होत्या. ती सौंदर्यसुद्धा प्राशन करण्यात माताजी पूर्ण गुंगल्या होत्या. एकाएकी त्यांनी असं पाहिलं की मागल्या बाजूने श्री रामकृष्ण आले. घाईघाईने गंगेत उतरले आणि लगेच त्यांचं शरीर गंगेच्या पाण्याशी एकरूप होऊन गेलं. ठाकूर गंगेच्या पाण्यात मिसळून गेलेले पाहताच माताजींच्या शरीरावर रोमांच उभे राहिले. त्याचवेळी कुठून कोण जाणे स्वामी विवेकानंद तिथे आले आणि जय रामकृष्ण असा घोष करत असंख्य लोकांच्या डोक्यावर ते गंगाजल शिंपडू लागले. त्या ब्रह्मजलाच्या स्पर्शाने सगळ्यांना तात्काळ मुक्ती मिळू लागली. श्री रामकृष्ण देवांनी मुक्ती देणाऱ्या जलाचं रूप धारण केलं होतं. या दृश्याचा माताजींच्या मनावर इतका खोल परिणाम झाला होता की कित्येक दिवस त्या गंगेच्या पाण्यात म्हणून उतरल्या नाहीत. त्या म्हणत, ते तर ठाकूरांचं शरीर आहे, याला मी पाय कसे लावू? त्याच सुमाराला एका एकादशीला श्री रामकृष्णांचे परमभक्त श्री नाग महाशय माताजींच्या दर्शनासाठी तेथे येऊन पोचले. काशीपूर इथे श्री रामकृष्ण जेव्हा रोगपीडित होऊन अंतिम शय्येवर पडले होते त्यावेळच्या एका घटनेचा उल्लेख करून नाग महाशयांच्या भक्तीबद्दल माताजी म्हणाल्या होत्या, ते आवळ्याचे दिवस नव्हते, पण एक दिवस ठाकूरांनी आवळा खाण्याची इच्छा दर्शवली. दुर्गाचरण म्हणजे नाग महाशय 3 दिवस एकसारखा त्या शोधात फिरला आणि कुठून तरी 2-3 आवळे घेऊन आला. आवळे चांगले मोठे टपोरे आणि रसरशीत होते. 3 दिवस तो धड जेवला नाही की झोपला नाही. ठाकूरांना जेव्हा ते आवळे देण्यात आले तेव्हा त्यांनी ते हातावर धरले आणि डोळ्यात अश्रू आणून म्हणाले, मला वाटलं की तू ढाक्याला गेलास की काय. मग माझ्याकडे वळून ते म्हणाले, आज जरा झणझणीत चच्चडी बनवा. हे पूर्व बंगालचे लोक तिखट जरा जास्त खातात. त्या दिवशी मी आणखी इतर पदार्थ बनवले होते. ठाकूर मला म्हणाले, एका ताटात सगळे पदार्थ वाढा. प्रसाद म्हणून दिल्याशिवाय तो नागमहाशय खाणार नाही. मग ठाकूरांनी त्या वस्तूंचा किंचित अंश ग्रहण केला. आहा, किती अपूर्व त्यांची गुरुभक्ती होती. त्याच्या देहाचा रंग अगदी काळा होता. चेहरा वाळका वाळका ओढल्यासारखा दिसे, परंतु डोळे मात्र खूप मोठे आणि तेजस्वी होते. त्याचे प्रेमळ डोळे नेहमी प्रेमाश्रूंनी ओले असत. भक्त तर कितीतरी येत असतात, पण त्याच्यासारखी भक्ती इतरत्र पाहण्यात आली नाही. असे हे परमभक्त नागमहाशय माताजींच्या दर्शनासाठी निलांबर बाबूंच्या त्या घरात येऊन पोचले. त्यावेळी कोणाही पुरुषाला माताजींचं प्रत्यक्ष दर्शन घडत नसे. भक्तजन पायरीवर डोकं ठेवून प्रणाम करत असत आणि माताजींची जी सेविका त्यांच्याजवळ उभी असे ती माताजींना भक्तांची नावं सांगायची. मग तिच्यामार्फत माताजी भक्तांना आशीर्वाद देत. त्या दिवशी नागमहाशय पायरीवर जोरजोरानं डोकं आपटू लागले आणि व्याकुळ होऊन रडू लागले. अशा प्रकारे डोकं आपटून त्यांचं कपाळ खूप सुजलं आणि अश्रूंमुळे त्यांना काही दिसेनासं झालं. तोंडाने ते केवळ आई आई म्हणून हाका मारत होते. हे सर्व कळताच माताजीने त्यांना वर घेऊन यायला सांगितलं. भावाविष्ट झाल्यामुळे नागमहाशयांचं सर्वांग थरथरा कापत होतं. त्यांच्यात चालण्याची देखील शक्ती राहिली नव्हती. पाय लटपटत होते, पावलं वाकडे तिकडे पडत होती. माताजी प्रेमाने त्यांच्या शरीरावरून हात फिरवू लागल्या. माताजींच्या पावन स्पर्शाने ते हळूहळू भानावर आले. मग माताजींनी आपल्या हाताने एखाद्या लहान मुलासारखं त्यांना भरवलं. त्यांना प्रसाद खायला दिला. आनंदमग्न होऊन ते म्हणू लागले, बापापेक्षा आईच अधिक दयाळू आहे, बापापेक्षा आईच अधिक दयाळू आहे. माताजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून खाली उतरतेवेळी ते म्हणाले, नाहम नाहम तुहू तुहू, मी नाही तूच आहेस. एकदा माताजींनी नागमहाशयांना एक वस्त्र दिलं होतं. तो माताजींचा प्रसाद आहे असं मानून नागमहाशय ते वस्त्र नेहमी डोक्याला बांधत. ते कधी अंगावर धारण करत नसत. माताजी जेव्हा बाग बाजारातील कोठारवाल्या घरात राहत होत्या तेव्हाची एक घटना आहे. एक दिवस माताजींनी पत्रावळीवर प्रसाद वाढला आणि तो नागमहाशयांकडे पाठवला. त्यांची भक्ती इतकी गाढी की त्यांनी पत्रावळ देखील खाऊन टाकली. माताजींच्या हाताचा पवित्र स्पर्श झालेली पत्रावळ देखील त्यांच्या दृष्टीने महाप्रसादच होती. नागमहाशयांची भक्ती ही अशी अद्भुत होती. माताजी म्हणजे मानव देहधारी साक्षात जगज्जननी आहेत अशी त्यांची श्रद्धा होती. शक्ती स्वरूपिणी श्री शारदा देवी काही महिने बेलूरला राहिल्या.
तिथे त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि आत्मानंदाची प्रशांती अनुभवली. नंतर काही दिवसांसाठी त्या जयराम वाटीला आल्या. इकडे भक्तश्रेष्ठ श्री बलराम बाबूंची कन्या भुवनमोहिनी अकाली निधन पावली. त्यामुळे त्यांच्या धर्मपत्नीने अतिशोकाने अगदी हंतरुंडरलं. त्यांच्या नातेवाईक मंडळींनी असा विचार केला की त्यांना कुठेतरी बाहेरगावी पाठवावं, म्हणजे हवा पाणी आणि वातावरण बदलून त्यांची प्रकृती सुधरेल. परंतु माताजी बरोबर असल्याशिवाय त्या कुठेही जायला तयार होईनात. बलराम बाबूंनी युगावताराच्या चरणी पूर्ण आत्मसमर्पण केलं होतं. बलरामांच्या भक्तीची प्रशंसा करताना श्री रामकृष्ण म्हणत असत, बलरामांचं अन्न शुद्ध आहे. त्या परिवाराकडे लक्ष ठेवण्याचं काम श्री रामकृष्णांनी जणू माताजींवरच सोपवलं होतं. एकदा बलरामांच्या धर्मपत्नी खूपच आजारी पडल्या. माताजी आणि श्री रामकृष्ण त्यावेळी दक्षिणेश्वरी राहत असत. श्री रामकृष्ण स्वतः न जाता माताजींना म्हणाले, तुम्ही जा, त्यांची प्रकृती पाहून या. माताजींनी विचारलं, जाऊ कशी? गाडी वगैरे तर काही नाही. श्री रामकृष्ण अस्वस्थ झाल्यासारखे होऊन म्हणाले, माझ्या बलरामाचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे आणि तरीही तुम्ही तिकडे जाणार नाही. नसेल काही तर पायीच जा. शेवटी पालखीची व्यवस्था झाली. माताजी दक्षिणेश्वराहून निघून बलराम बाबूंच्या धर्मपत्नीच्या समाचारासाठी त्यांच्या घरी पोहोचले. आणखी एकदा बलराम बाबूंची पत्नी आजारी असताना त्यांनी माताजींना त्यांच्याकडे असंच पाठवलं होतं. ठाकूर त्यावेळी श्यामपुकूरला आजारी होते. त्यांच्या सेवे शुश्रूषेसाठी माताजीही त्यांच्याजवळच होत्या. बलरामांच्या पत्नीच्या आजारपणाची वार्ता कळताच ते अगदी बेचैन झाले. ते माताजींना म्हणू लागले, तुम्ही एकदा बलरामाच्या घरी जाऊन या. माताजी म्हणजे नेहमी खेड्यात राहिलेल्या, कलकत्त्याच्या मोठमोठ्या रस्त्यावरून त्या कधीच वावरल्या नव्हत्या. असं असताही संध्याकाळी अंधुक प्रकाशात एका सेविकेला बरोबर घेऊन बलराम बाबूंच्या पत्नीची तब्येत पाहायला त्या पायीच त्यांच्या घरी गेल्या. बलराम बाबू म्हणजे युगावतार श्री रामकृष्ण देवांचे लीला सहचरच होते. गौरांग महाप्रभूंनी जेव्हा अवतार घेतला होता तेव्हा त्यांच्याबरोबर त्यांचंही आगमन झालं होतं. एकदा श्री रामकृष्णांनी भावाविष्ट स्थितीत गौरांग देवांच्या संकीर्तन मंडळीत बलराम बाबूंना पाहिलं होतं. आणखी एकदा भावावेशात असताना त्यांनी बलराम बाबूंना कालीमातेच्या जवळ उभं असल्याचं देखील पाहिलं होतं. त्यामुळे बलराम अगदी प्रथम जेव्हा त्यांच्यासमोर आले त्याचवेळी त्यांनी हा आपला लीला सहचर आहे म्हणून त्यांना ओळखलं. बलरामाची धर्मपत्नी कृष्ण भाविनी यांचा जन्म देखील लक्ष्मीच्या अंशापासून झाला होता. श्री रामकृष्ण म्हणत असत, ते वैकुंठातील स्वयंपाक करणारी आहे, म्हणूनच त्यांच्याबद्दल त्यांना विशेष काळजी वाटत असे. माताजींना हे सगळं माहीत होतं. म्हणूनच बलराम बाबूच्या घरी केव्हाही जरी काही संकट आलं तरी माताजी चटदिशी तिथे पोहोचत असत आणि ते निवारण्यासाठी प्राणपणाने झटत असत. ह्यावेळी देखील बलराम बाबूंच्या पत्नीचं असं म्हणणं आहे हे कळल्याबरोबर त्या जयराम वाटीहून ताबडतोब कलकत्त्याला आल्या. ही घटना इसवी सन 1894च्या प्रारंभीची होय. या भक्त कुटुंबाबरोबर बिहार प्रांतात शहाबाद जिल्ह्यातील कैलवार गावी माताजी 2 महिने राहिल्या देखील. माताजींना हे स्थान फार आवडलं. वनात बागडणाऱ्या हरिणांना पाहून त्या एखाद्या लहान मुलीसारख्या आनंदमग्न होऊन जात. एका भक्त स्त्रीजवळ त्या म्हणाल्या होत्या, त्या प्रांतात हरिणांची काय गंमत पाहायला मिळायची. त्यांचे कळपच्या कळप जाऊ लागले म्हणजे असं वाटायचं की जसा एखादा त्रिकोणच चालला आहे. पाहता पाहता ती हरणं इतक्या वेगाने धावू लागत की त्यांना एकदम पंख फुटलेत की काय असं वाटायचं. आहा, ठाकूर म्हणत असत, हरिणीच्या नाभीत कस्तुरी असते, तिच्या वासामुळे तो इकडे तिकडे पळत फिरतो. तो वास कुठून येतो आहे हे काही त्याला कळत नाही. त्याचप्रमाणे या देहात ईश्वर विद्यमान असूनही मनुष्याला ते काही कळत नाही आणि तो इकडे तिकडे भटकत फिरतो. भगवानच या जगातील एकमेव सत्य आहे, बाकी सगळं मिथ्या आहे. काय मी म्हणते ते बरोबर आहे ना बेटी? कैलवारला माताजींचा सहवास लाभल्यामुळे भक्तांची शोकसंतप्त अंतःकरणं आनंदाने आणि शांतीने परिपूर्ण झाली. माताजींनी आपल्या दिव्य शक्तीने त्यांच्या सगळ्या मनोव्यथा दूर केल्या. मग सगळ्यांना घेऊन माताजी कलकत्त्याला परत आल्या आणि थोडे दिवस थांबून पुन्हा जयरामवाटीला गेल्या. एकदा एक भक्त स्त्री माताजींना भेटायला आली. सांसारिक अडचणींनी आणि इतर दुःखाने तिचं अंतःकरण अगदी होरपळत होतं. देवाची मी इतकी प्रार्थना करते तरीसुद्धा माझे दुःख काही दूर होत नाहीत, या विचाराने तिचं मन आणखीनच उदास होत असे. म्हणूनच माताजींच्या चरणी ती शरण आली. त्या माझे दुःख अवश्य दूर करतील आणि त्यांच्या कृपास्पर्शाने माझं जीवन धन्य होईल अशी आशा उराशी बाळगून ती आली होती.
ती स्त्री प्रणाम करून बसल्याबरोबर तिने न सांगताच माताजींनी तिची हृदयव्यथा ओळखली. प्रेमळ वाणीने त्या म्हणाल्या, त्याचं असं आहे बेटी, सगळ्यांनाच असं वाटतं की मी देवाची इतकी प्रार्थना केली तरी माझं दुःख तर गेलेच नाहीत. पण बेटा, दुःख ही तर त्याची कृपा आहे. थोडा वेळ थांबून त्या पुढे म्हणाल्या, ज्याला दुःख भोगावं लागलं नाही असं या जगात कोण आहे? वृंदा कृष्णाला म्हणाली होती, तू केव्हापासून दयामय झालास? कोण तुला दयामय म्हणतो? रामावतारात तू सीतेला रडवलंस, आता कृष्णावतारात राधेला रडवत आहेस. कंसाच्या कारागृहात बसून तुझे आईवडील दारुण दुःखाने व्यतीत होऊन रात्रंदिवस कृष्ण कृष्ण म्हणून रडत होते. असं असूनही मी तुझं नाव घेत आहे, कारण ते घेतल्यामुळे मृत्यूभय नाहीसं होतं. जयरामवाटीला काही दिवस राहून माताजी जेव्हा कलकत्त्याला आल्या तेव्हा भक्तांनी त्यांची राहण्याची व्यवस्था बेलूरला केली. हळूहळू शारदीय दुर्गापूजनाचे दिवस जवळ आले. स्वामी प्रेमानंदांच्या भक्तिमती मातेने आपल्या आंटपूर गावी दशभुजा दुर्गेची मूर्ती बनवून तिचं पूजन करायचं ठरवलं. अलीकडे काही वर्षात तो कार्यक्रम झाला नव्हता. तो यावर्षी करायचा असं तिने ठरवलं. त्या मंडळींच्या विशेष आग्रहास्तव माताजींना पूजनासाठी तिथे जावं लागलं. ह्या घटनेचा उल्लेख करून स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतून आपल्या एका गुरुबंधूला लिहिलं होतं, बाबूरामच्या आईची बुद्धी आता म्हातारपणी कशी उरफाटी झाली म्हणावी. जिवंत दुर्गेला सोडून ती मातीची बनवलेली दुर्गापूजा पूजायला बसली आहे. पूजनानंतर माताजी आंटपूरहून जयरामवाटीला गेल्या. काही दिवसानंतर आपल्या म्हाताऱ्या आईला तीर्थयात्रा घडवावी अशी माताजींना इच्छा झाली. या उद्देशाने त्या कलकत्त्याला आल्या आणि त्यासंबंधीची सगळी जुळवाजुळव करून आपल्या आईला आणि काही निकटच्या नातेवाईकांना कलकत्त्याला बोलवून घेऊन फेब्रुवारी महिन्यात म्हणजे इसवी सन 1895 त्या तीर्थयात्रेला निघाल्या. काशी, वृंदावन आदी तीर्थक्षेत्री जाऊन जवळजवळ 2 महिन्यांनी त्या कलकत्त्याला परत आल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या आईला आणि अन्य मंडळींना जयरामवाटीला पाठवून दिलं आणि स्वतः मास्तरांच्या कोलूटोल्यामधील घरात जवळजवळ महिनाभर राहिल्या. पुढे आपल्या आईच्या आणि भावाच्या आग्रहाखातर त्यांना जयरामवाटीला जावं लागलं. तिकडे जाताना त्या कामरूपुकूरवरून गेल्या. वृंदावनहून माताजींनी पितळेची एक लहानशी बालगोपाल मूर्ती आणली होती. ती त्यांच्या घरी तशीच पूजा न होता पडून होती. जयरामवाटीत माताजी एकदा सहज पहुडल्या असताना त्यांना असं दिसलं की ती लहानशी मूर्ती रांगत रांगत त्यांच्या खाटेजवळ आली आहे आणि डोळ्यात पाणी आणून म्हणते आहे, तू मला तसंच ठेवलं आहेस. मला तू खायला घालत नाहीस की माझी पूजा करत नाहीस. तू जर माझी पूजा केली नाहीस तर अन्य कोणीही करणार नाही. माताजींनी ताबडतोब बालगोपाळाला मांडीवर उचलून घेतलं. प्रेमाने त्याचा मुका घेऊन ओंजळभर फुलं वाहून त्यांनी त्याची पूजा केली आणि देव्हाऱ्यात ठाकूरांच्या जवळ त्याची स्थापना केली. तेव्हापासून गोपाळाची नित्य पूजा चालू झाली. भगवान देखील आपली सेवापूजा व्हावी अशी इच्छा बाळगतात तर, आणि त्यासाठी रागावतात, भांडतात देखील. भक्तांच्या हातून ते जेवण करू इच्छितात, भक्तीचा स्वाद चाखू इच्छितात. जवळजवळ 1 वर्षानंतर भक्तांच्या आग्रहास्तव माताजींना कलकत्त्याला जावं लागलं. या खेपेला बाग बाजारात गंगा किनाऱ्यावर कोठारघर असलेल्या घरात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्या 5-6 महिने तिथे राहिल्या. हळूहळू भक्तांची संख्या वाढत चालली होती. दर्शन लाभावं आणि कृपा व्हावी या इच्छेने रोज दूरदूरहून लोक येऊ लागले. जिथे आई आहे तिथे मुलांनी गर्दी करावी हे स्वाभाविकच नव्हे काय. यानंतर जयरामवाटीला आणि कामारूपुकूरला मिळून माताजी जवळजवळ 1.5 वर्ष तिकडे राहिल्या. कामारूपुकूरच्या आठवणी सांगताना एकदा त्या म्हणाल्या होत्या, एकदा कामारूपुकूरला हरिदासी नावाची स्त्री आली. तिला नवद्वीपाला जायचं होतं, पण ती तिथेच राहिली. माझ्यावर तिचं फार प्रेम होतं. ती फार श्रद्धाळू होती. ठाकूरांच्या जन्मस्थानाची माती तिने आपल्याजवळ पुरचंडी बांधून जपून ठेवली होती. ती म्हणत असे, हेच तर नवद्वीप आहे. इथेच तर स्वतः गौरांगाचा अवतार झाला. मग आणखी नवद्वीपाला कशाला जायचं? खरोखर कशी अपूर्व तिची श्रद्धा होती. इसवी सन 1898च्या वैशाखात त्या जेव्हा पुन्हा कलकत्त्याला आल्या त्यावेळी भक्तजनांनी बाग बाजारात बोसपाडा गल्लीमधील एका भाड्याच्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली. स्वामी विवेकानंद आता भारतात परत आलेले होते. विश्वविजय मिळवून 20 फेब्रुवारी 1897ला ते कलकत्त्यात परत आले. त्या दिवसापासून तो शेवटल्या दिवसापर्यंत म्हणजे 4 जुलै 1902 रोजी त्यांनी देहत्याग केला. ते अविरत भारत मातेच्या सक्रिय सेवेत मग्न होते. सनातन वैदिक धर्माची पुनःप्रतिष्ठा आणि पुनरुत्थान व्हावं
यासाठी श्री रामकृष्ण देवांबरोबर त्यांनी देह धारण केला होता. त्या कार्याला अनुकूल असं वातावरण निर्माण व्हावं एवढ्यासाठी ते पाश्चिमात्य देशात गेले होते. सनातन धर्माची सत्यता आणि श्रेष्ठता त्यांनी अखिल विश्वात प्रस्थापित केली. श्री रामकृष्ण देव दक्षिणेश्वरी भावाविष्ट अवस्थेत एकदा म्हणाले होते, सनातन धर्म जसा ऋषींनी सांगितला आहे तसाच राहील. भारतात परत येतात स्वामीजी मठस्थापनेच्या उद्योगाला लागले. त्याग आणि सेवा हा आदर्श बाळगून युगधर्माचा प्रचार करणाऱ्या तेजस्वी तरुणावर योग्य संस्कार घडतील असं एक केंद्र त्यांना हवं होतं. आत्तापर्यंत मठ इकडे तिकडे भाड्याच्या घरात असे. आता स्थायी मठासाठी बेलूरला जमीन विकत घेण्यात आली. निलांबर बाबूंच्या भाड्याच्या घरात जो मठ होता तो या जागेत आणण्यात आला. नव्या जागेत मठनिर्मितीचं कार्य वेगानं होऊ लागलं. इसवी सन 1898च्या नोव्हेंबर महिन्याच्या 12 तारखेला कालीमातेच्या पूजनाच्या शुभप्रसंगी स्वामीजी संघजननी श्री माताजींना बाग बाजारातून मठाच्या नवीन भूमीत घेऊन आले. माताजींनी आपल्या हाताने पूजास्थान स्वच्छ केलं आणि आपल्या नित्यपूजेतील ठाकूरांच्या फोटोची तिथे पूजा केली. युगावतार भगवान श्री रामकृष्ण मठात अधिष्ठित झाले. बेलूर मठ युगानुयुगांचं महातीर्थ बनला. बेलूर मठाच्या जमिनीबद्दल माताजी सांगत असत, गंगेच्या पलीकडील किनाऱ्यावर हल्ली जिथे मठ केळीची बाग वरे आहे तिथे एका घरात ठाकूर राहत आहेत. त्यावेळी मठ नव्हता असं दृश्य मला वारंवार दिसत असे. या अलौकिक दर्शनावरून असं वाटतं की श्री रामकृष्णांनी बेलूर मठासाठी स्वतःच ते स्थान निवडलं होतं. त्यांनीच विशेष करून सूचित केल्यावरून मठाची तिथे स्थापना करण्यात आली हेही माताजींच्या वरील कथनावरून ध्वनित होतं. बेलूर इथे पूर्वी भाड्याने घेतलेल्या घरात श्री रामकृष्ण देवांच्या पवित्र देहभस्माने भरलेलं आत्मारामांचं पात्र होतं. ते 9 डिसेंबर इसवी सन 1898 ह्या दिवशी शुभ मुहूर्तावर स्वामी विवेकानंदांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावरून वाहून आणलं आणि त्या नव्या मठात अनंत युगासाठी श्री रामकृष्णांची स्थापना केली. जगाच्या इतिहासात तो दिवस खरोखर विशेष स्मरणीय होय. विश्वधर्माच्या यथार्थ उन्नतीसाठी येत असलेल्या महान युगाची वार्ता त्या दिवशी उद्घोषित झाली. त्यातही आणखी अधिक आशादायी गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांना साधन बनवून युगावतार श्री रामकृष्णांचं जीवित कार्य आता सगळ्या जगात चालू झालं होतं. इसवी सन 1901 स्वामीजींनी प्रतिमा तयार करून मोठ्या समारोहाने बेलूर मठात दुर्गापूजन केलं. जिवंत दुर्गा श्री शारदा देवींना ह्यासाठी बोलवण्यात आलं आणि जवळच असलेल्या निलांबर मुखर्जींच्या घरात त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली. माताजी मठात आल्या. देवीचा बोधनविधी साजरा झाला. देवी पूजनाचा संकल्प श्री माताजींच्या नावाने सोडण्यात आला. आनंदमयीच्या आगमनामुळे या पूजेच्या दिवसात जणू आनंदाची गंगाच वाहू लागली. पुण्यमयीच्या दर्शनाने अनेक लोक धन्य झाले. दीयताम भुज्यताम आणि दुर्गा माई की जय आदी घोषाने गंगातट प्रतिध्वनित होऊ लागला. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.